ओम शांती. आपण चौथ्या अध्यायामधील बराचसा भाग बघितलेला आहे आणि आता शेवटचा जो उर्वरित काही भाग आहे तो बघत आहोत की ओव्यांच्या माध्यमाद्वारे ज्ञानयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्या वेळेला जीवनामध्ये ज्ञानाची समज मिळते त्यानंतर सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला तुच्छ वाटायला लागतात. म्हणून या ठिकाणी आतापर्यंत आपण बघितलं की सर्वात श्रेष्ठ जो यज्ञ आहे तो आहे ज्ञानयज्ञ. आणि म्हणून या ठिकाणी माऊलींनी जे सांगितलेलं आहे की ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्व स्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवठा, जो स्वाधीन करी सुबठा ओळ गोनी, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपोले तेही सांगते पुसिले, जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नहे. तर या ठिकाणी वर्णन जे केलेलं आहे की जे सर्वोत्कृष्ट ज्ञान आहे आणि हे सर्वोत्कृष्ट परमात्म्यानं दिलेलं ज्ञान ज्या वेळेला तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होतं तर त्यावेळेला तुझं सर्व कर्मेंद्रियावर, ज्याला आपण म्हणतो एक कंट्रोल म्हणा किंवा कर्मेंद्रिया तुझ्या कंट्रोलमध्ये असतात. आणि या ठिकाणी त्याचं एक उत्तम एक्झाम्पल जर आपण बघितलं तर ज्यानं जीवनामध्ये ज्ञान योग ह्या दोन्ही गोष्टींची पराकाष्ठा किंवा ज्यांनी याचा प्रगाढ अभ्यास केला तर याचं स्वामी विवेकानंद हे आपल्या समोर एक मोठं एक एक्झाम्पल आहे की ज्यांनी जीवनामध्ये ज्ञानाच्या बळावर आणि एक तपस्याच्या बळावर इंद्रियावर इतकं काही एक संयम ठेवला की त्यांना कोणतीही प्रलोभने किंवा कोणतंही सुंदर आकर्षण आकर्षित करत नव्हतं. आणि याचं जर एक उदाहरण आपण ऐकलं पण असेल, मी पुन्हा एक अंडरलाईन करतो की अमेरिकेमध्ये ते ज्या वेळेला गेले तर त्यांची पर्सनॅलिटी, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून, त्यांचं भाषण ऐकून एक सुंदर युवती त्यांच्यावर प्रभावित झाली आणि त्या युवतीनं त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की मला वाटतं की जर मी तुमच्याबरोबर लग्न केलं तर तुमचा सारखा एक विद्वान पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल आणि तुमच्यासारखा तो विद्वान असेल आणि माझ्यासारखा तो सुंदर असेल. तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद, ज्याला आपण म्हणतो की एक सर्वांच्या समोर आदर्श आहे, त्यांनी त्या युवतीला खूप सुंदर उत्तर दिलं की तू मलाच मुलगा मान, म्हणजे तुझी जी अपेक्षा आहे ती पूर्ण होईल की मला जर तू मुलगा मानलं तर तू माझी आई होशील आणि माझी जी विद्वत्ता आहे, जी बुद्धिमत्ता आहे, तुला त्या मुलाच्या रूपामध्ये दिसून येईल. तर हे वाक्य ऐकल्यानंतर त्या युवतीवर ह्या गोष्टीचा इतका काही प्रभाव पडला आणि ती त्यांची नंतर शिष्या झाली. ही घटना किंवा हा दृष्टांत आपल्यासमोर याकरता मी ठेवतो की जीवनामध्ये ज्या वेळेस एक संयम प्राप्त केला जातो ज्ञान योगाच्या बलाने, तर अशा व्यक्तीला संसारामधील हे जे स्थूल गोष्टींचं जे प्रलोभन आहे हे मायने ठेवत नाही.
हे त्यांना आकर्षित करत नाही. कारण त्यांचा जो योग आहे हा ईश्वराशी इतका एकरूप झालेला असतो, त्यांनी ईश्वराला इतकं काही आपलं मानलेलं असतं आणि ह्या सर्व ज्या प्राप्ती आहे ह्या त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या असतात. म्हणून या ठिकाणी माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे की त्यांची जी अवस्था आहे इतकी प्रसन्न स्थितीत ते असतात किंवा जीवनामध्ये त्यांना इतकी काही आत्मसंतुष्टी झालेली असते की त्या आत्मसंतुष्टी पुढं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना बिलकुल जसं आपण म्हणतो की क्षुल्लक वाटतात. त्या गोष्टींचं त्यांना काही जीवनामध्ये महत्त्व वाटत नाही, कारण त्यांना जीवनामध्ये खरं सुख प्राप्त झालेलं असतं. आज आपल्या जीवनामध्ये आत्मसंतुष्टी नसल्यामुळं लोक इतके काही भरकटलेले आहेत की कुठं ना कुठं आत्म्याला सुख तर पाहिजे, आनंद तर पाहिजे, प्रेम तर पाहिजे. मग ते कुठं ना कुठं शोधण्यासाठी लोक काय करतात की त्या आनंदाला खाण्यापिण्यामध्ये शोधतात, फिल्म बघण्यामध्ये शोधतात, बाहेर फिरण्यामध्ये शोधतात. म्हणजे कुठं ना कुठं मनाला ते एक नादी लावतात की ज्याच्यामुळं त्यांना सुख मिळेल, परंतु असं वास्तविक नसतं. या ठिकाणी माऊलींनी जे सांगितलेलं आहे की जयाचेनी वाक्य उजवडे, जहा आले चित्त नये धडे, ब्रह्मचेनी पाडे निशुंकुय होय, ते वेळी आपण पेया सहित, ये ये अशेषे ये भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखीसे तू, ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिले, ते मोहाधुकार झाईले, जे गुरुकृपा होईल पार्थगा. म्हणजेच या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे आध्यात्मिक हे खूप सुंदर आहे की ज्या वेळेस हा देहाचा पडदा तुम्ही हटवता, यामध्ये असलेला जो हिरा आहे भ्रुकुटीमध्ये विराजमान, आणि त्या हिऱ्याला, त्या आत्मरूपी प्रकाशाला ज्या वेळेला चैतन्य प्रकाश स्वरूप निराकार परमात्म्याशी तुम्ही संबंध जोडता, त्यावेळेला जीवनामधील बाकी ज्या गोष्टी आहे, बाकीचे ज्या स्थूल गोष्टी आहे त्या नाहीशा होतात आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय झाल्यामुळं, आत्म्यामध्ये ज्ञान प्रकाश आल्यामुळं, परमात्म्याशी कनेक्ट झाल्यामुळं जीवनामधून मोहरूपी अंधकार नष्ट होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे देह आणि देहाचे संबंधी आपल्यासमोर असल्यामुळं आणि आपण ह्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळं ही मोहरूपी जाळ्याला आपण दूर करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं झालं काय की आपल्या जीवनामध्ये हा जो ज्ञानाचा प्रकाश यायला पाहिजे तो प्रकाश येत नाही, आणि म्हणून आपण जीवनामध्ये दुःखी आणि अशांत असतो. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, विहा मोहाचा डोंगरू होवनी आसेशी, तरी ज्ञानशक्तीचेनी पाडे, हे आघावेची का थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी येही देखे विश्वभ्रम ऐसा, जो अमृताचा कवडसा, तो जयाची या प्रकाशा पुरेचिना, तया कायसे हे मनोमळू, हे बोलिताचे आती किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू, दुजे जगील. म्हणजे या ठिकाणी जरी जीवनामध्ये कुठं ना कुठं तुमचा भ्रम असू शकतो, लोकांचा भ्रम होऊ शकतो, कारण जोपर्यंत जीवनामध्ये सत्य ज्ञान मिळत नाही तोपर्यंत लोक ह्या भ्रमामध्ये असतात आणि ह्या संशयामध्ये असतात की नेमकं ईश्वराचं स्वरूप काय आहे, तो कधी मिळेल किंवा तो कुठं राहतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला सत्याचा आपल्याला परिचय मिळतो, आणि या ठिकाणी मी वारंवार हे वर्णन करत आलेलो आहे की ते जे सत्य आहे त्याला आपण ओळखलेलं आहे, आपण आपल्या स्वस्वरूपाला ओळखलेलं आहे,
ईश्वराच्या सत्य स्वरूपाला ओळखलेला आहे, तो राहतो कुठं हे पण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या गोष्टींचे उल्लेख आलेले आहे. आपल्या दर्शकांना सांगितलेले पण आहे की वास्तविक आत्म्याचं स्वरूप काय आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे, आत्मा कुठं राहतो, परमात्मा कुठं राहतो, ह्या सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहे. आणि मला वाटतं की या ठिकाणी जसं माऊलींनी पण एक वर्णन केलेलं आहे आणि सत्यस्वरूप आपल्यासमोर ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आपल्या दर्शकांना कुठं ना कुठं एक बिंबवत असेल की मनाची सुख आणि शांती ही आपल्याजवळ आहे, ही बाहेर नाही आहे. आपण आपल्या विचारांना कधीही कंट्रोल करत नाही किंवा विचारावर आपलं नियंत्रण नाही आहे. आणि त्याच्यामुळं होतं काय की जसं आपल्या विचारांची जी विसंगती आहे आणि ह्या विसंगतीमुळं ज्ञानाची जी प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की म्हणून आसो हे न घडे ते विचारातांची असगडे पुढती ज्ञाने चेनी पाडे पवित्र न दिसे येथं ज्ञान हे उत्तम होई अनेकही एक तैसे की आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या ओवीमध्ये जे वर्णन आलेलं आहे की जीवनामध्ये ज्ञान ज्या वेळेला व्यक्तीला प्राप्त होतं तर त्यावेळेला ज्ञानासारखी दुसरी कोणतीही गोष्ट पवित्र नाही किंवा योग्य नाही आहे आणि त्यासारखं दुसरं चैतन्य पण नाही आहे. ज्ञान हीच एक उत्तम वस्तू असून त्याच्याबरोबरच दुसरी कोणतीही वस्तू नाही आहे. जसं सूर्याच्या कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज काय लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यातल्या कवळता येईल का. जसं आपण बघतो की सूर्याचे प्रतिबिंब जर पाण्यामध्ये पडले तर त्याची आपण उपमा करू शकत नाही किंवा तो काय त्या पाण्यामध्ये येऊ शकत नाही. किंवा या ठिकाणी हा जो उल्लेख आलेला आहे माऊलींनी ओवीच्या माध्यमाद्वारे जे रूपक अलंकार दिलेला आहे की आकाशाला आपण किती जरी प्रयत्न केला कवटाळण्याचा तर त्याला आपण कवटाळू शकत नाही किंवा त्याला मिठी मारू शकत नाही. पृथ्वीच्या बरोबरचं दुसरं वजनदार वस्तू आपल्याला कुठं सापडेल का. म्हणून हे अर्जुना ज्ञानासारखी दुसरी तुला वस्तू कुठं मिळणार आहे का. म्हणून अनेक वेळा तू विचार करून बघ, ज्ञानाचं पावित्र्य हे फक्त एका ज्ञानालाच आहे, दुसऱ्याला त्याचं काही महत्त्व नाही आहे. म्हणून एक जीवनामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण की भोजनचं महत्त्व हे एक व्यक्तीला असतं. त्याला माहीत असतं की भोजन आपण घेतल्यानंतर आपल्या शरीराला ती जरुरी आहे. काही काही अशा गोष्टी आहे की एखाद्या मूर्ख व्यक्तीला जर आपण ज्ञान द्यायला गेलो तर तो सांगतो की आम्हाला याची काही गरज नाही. मग अशांपुढं आपण हे ज्ञान सांगणं किंवा आपला टाईम वेस्ट करणं म्हणजेच आपली ती एक मूर्खता ठरते. म्हणून या ठिकाणी हे जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे या सर्वश्रेष्ठ ज्ञानाची किंमत पण ज्ञानीला असते, त्याचं पावित्र्य तो जाणतो. बाकी लोकांना त्याची किंमत नाही आहे. अमृताची चव जर कोणी विचारली तर जशी अमृतासारखी आहे असे म्हणावे लागते, तशी ज्ञानाला ज्ञानाची उपमा देता येते. आता यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त चर्चा करणे म्हणजे एक वेळ व्यर्थ घालवणे आहे. तेव्हा ईश्वर आपल्याला एक समजावून सांगतात की हे जे ज्ञान आहे हे पहिलं तू ज्ञान समजून घे. ज्ञान समजून घेतल्यानंतर जरी मनामध्ये त्याचा प्रश्न उत्पन्न होत असेल तर तो विचारू शकतो. मग त्यावेळेला मनामध्ये जो प्रश्न उत्पन्न होतो अर्जुनाचा, पण ते ज्ञान कोणत्या उपायानं प्राप्त करून घ्यावे, तर त्याची विधी काय आहे हे ज्या वेळेला अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, मग त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला
सांगतो की ज्ञानप्राप्तीचा जो उपाय आहे तो मी तुला सांगणार आहे, त्या गोष्टीकडं तू लक्ष दे. मग पुढच्या गोवीमध्ये सांगितलेलं आहे की जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो मनाशी चाड ना सांगे, जो प्रकृतीचे केले घेणे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचीने संभागे, सुखिया झाला तया तिची गिवंसित, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठी आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, मग जेवती वासी पाहजी, तेवती शांतीची देखीजी, तिथ आपपरू नेनिजी निर्धारिता, ऐसा हा ओप रुक्तुरो ज्ञान बीजाचा विस्तारू. आत्मसुखाच्या गोडीनं ज्याचं मन सर्व विषयांविषयी अनासक्त होते. सर्व दर्शकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या की आत्मसुख जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर मन विषय विकारांपासून दूर जाते, अनासक्त होते आणि ज्यांच्या ठिकाणी इंद्रियांना कोणतीच प्रतिष्ठा राहत नाही. हा सुंदर उपदेश ओव्यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल की पहिल्या श्लोकमध्ये ज्या वेळेला हे विचारलं अर्जुनाने की बाई परमात्मा किंवा ईश्वराचं सुख हे ज्ञान प्राप्त कसं करायचं त्याविषयी मला तू सांग. मग या ठिकाणी हा जो उल्लेख आलेला आहे की परमात्म्यानं दिलेलं ज्ञान ज्या वेळेला व्यक्ती जीवनामध्ये प्राप्त करतो त्यावेळेला विषय विकारांविषयी अनासक्त वृत्ती निर्माण होते, आत्मसुखाची गोडी वाढते, आपल्या इच्छा आपल्या मनाला कळू देत नाही आणि ह्या ज्या इच्छा आहे, ज्या कर्मसंस्कारानं उत्पन्न झालेल्या मनात ज्या वासना आहेत त्या वासना ज्ञानाच्या बलाद्वारे नष्ट होतात. त्या ज्या वासना आहे आपलं तोंड वर काढू शकत नाही. ज्ञानामुळं ह्या ज्या इच्छा ह्या ज्या वासना आहे तर ह्या नष्ट होऊन त्या कुठंतरी या ठिकाणी उल्लेख केला आहे की दाबल्या जातात. म्हणजे आपल्या दर्शकांना हे सांगायचं आहे की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपले जे वाईट संस्कार आहे तर ते ज्याला म्हटलं जातं की सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि ज्ञानयोगाच्या बलामुळं ते डोकं वर काढत नाही. तर अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते आणि आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर शोक दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर झालेल्या असतात. म्हणून या ठिकाणी अशा पुरुषास शांतीनं त्याचं जीवन ओतप्रोत होतं. त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये प्रसन्नता, जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, मन त्याचं स्थिर होतं, म्हणजे मनामध्ये शांतीचा अंकुर फुटून आत्मबोधाचा विस्तार होतो. ज्यांना ज्यांना आत्मबोधाचा विस्तार झालेला आहे असे लोक पण आपल्यासमोर आपण बघतो आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये शांती प्रसन्नता हे आपल्याला दिसून येतं आणि म्हणून आपण बघतो की अशा लोकांकडं लोक आकर्षित होतात. मंदिरामधील मूर्ती जर आपण बघितली तर तिच्याकडे आकर्षित लोक का होतात की कुठंतरी ह्या देवी देवतांनी मागच्या जन्मामध्ये परमात्म्याशी ह्या शक्ती प्राप्त केलेल्या आहे. निराकार शिव ज्याला आपण युनिव्हर्सल लोक त्याला म्हणतात की युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहे, टचिंग आहे, त्या परमात्म्यानं त्या आत्म्यांना त्या शक्ती प्राप्त करून दिलेल्या आहे. त्या झालेल्या प्राप्त शक्ती ज्या वेळेला आत्म्यामध्ये त्यांनी वृद्धिंगित केला त्यावेळेला त्यांचं जीवन हे श्रेष्ठ आणि पवित्र बनलं. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला शांतीचा अंकुर फुटतो, आत्मबोधाचा विस्तार होतो, त्याला जिकडं तिकडं शांती दिसते आणि अशा शांतीच्या ठिकाणी
आप परभाव अजिबात दिसत नाही. अशा रीतीनं ज्ञानाविषयी जेवढे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. तरी ती गोष्ट आता तू समजून घे. म्हणजे या ठिकाणी माऊलींनी पुढला जो श्लोक आणि जी ओवी सांगितलेली आहे, खूप सुंदर सांगितलेलं आहे की ज्या वेळेला जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानाची आवड नसते तर त्याचं जगणं म्हणजे त्या जगण्याला काय म्हणायला पाहिजे. माऊलीने सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एके जया प्रणियाच्या ठाई ह्या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जिहाले म्हणून काय वरी मरण चांग, शून्य जैसे का गृह का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते समूह. तर या ठिकाणी जर जीवनामध्ये एवढं श्रेष्ठ ज्ञान आपण धारण करत नाही तर त्यापेक्षा मरण चांगलं. म्हणजे त्याला जगण्याचा अर्थ काय आहे. जसं एखादं ओसाड घर असतं, ते त्या ओसाड घरामध्ये जर कोणी नसलं, कोणी राहणारं नसलं तर ते घर कसं आहे, त्याला काही कामाचं नाही आहे. किंवा प्राणा वाचून जसे शरीर, एखाद्या शरीरामध्ये जर आत्माच नाही आहे तर त्या शरीराची काय किंमत आहे. तसं जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये जर हे ज्ञान नाही आहे तर तुमचं जगणं व्यर्थ आहे. इतकं महत्त्व या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलेलं आहे की ज्ञानहीन मनुष्याचे जीवन मोहयुक्त असते आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही आहे त्याच्या जीवनामध्ये मोह हा निश्चित असतो आणि ते मोहयुक्त जीवन त्याला ज्ञानाची प्राप्ती करून देत नाही. खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही आहे हे तू समजून घ्यायचं. आणि जो मनुष्य ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये बाळगतो त्याला ज्ञान प्राप्त होते. कोणत्याही प्रकारचा त्याला जीवनामध्ये संशय निर्माण होत नाही आणि ज्या वेळेला हे ज्ञान प्राप्त होते त्यावेळेला त्याला परमानंदाची अनुभूती होते. आणि जो व्यक्ती विषय सुखातच आनंद मानतो त्याला ज्ञानाविषयी काही पर्वा नसते. असा व्यक्ती एक संशयाने सदैव घेरलेला असतो, संशयामध्ये पडलेला असतो आणि अशा वेळेला असं त्याचं समज की तो आहे काय नाही काय, त्याच्या जीवनामध्ये काही फायदाच नाही आहे. म्हणजे इतकं काही ज्ञानाचं या ठिकाणी वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि पुढं जसं सांगितलेलं आहे की म्हणून संशयाहून थोर क्षणिक नाही पाप गोर, हा विनाशाची वाघोरी प्राणायांशी येणे कारणे तोवा, तय जावा आधी याची एकोणी जिनवा. संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. प्राण्यांचा नाश करणाऱ्यांचे हे एक जाळे आहे, याकरिता तू त्यांचा संग सोडून दे. आधी त्याला जिंक, त्याचं वास्तव्य ज्ञानाच्या अभावी असते. म्हणजे या ठिकाणी खूप सुंदर ओवी माऊलींनी वर्णन केलेली आहे की ज्ञानाविषयी तू जर संशय घेतला तर त्याच्यासारखं तुला घोर पाप नाही. आणि ज्या वेळेला तू जीवनामध्ये संग हा व्यर्थ ठेवतो तर पहिला या ओवीमध्ये एक संघाविषयी वर्णन केलेलं आहे आणि तो क्रमशः आपण पुढं बघू की कसं संघाचा आपण त्याग करायला पाहिजे आणि आपलं जीवन श्रेष्ठ बनू शकतं. हे आपण क्रमशः ओव्यांच्याद्वारे बघत आहोत. तोपर्यंत ओम शांती.